नमस्कार मित्रांनो, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 70 वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही वर्षाला 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार असलेले आयुष्यमान कार्ड घर बसल्या अगदी सहजपणे फक्त आधार कार्डच्या आधारे काढता येणार आहे। याची संपूर्ण लाईव्ह प्रक्रिया आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तरी व्हिडिओ संपूर्ण पहा, एकही मुद्दा चुकवू नका। चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला व व्हिडिओ मित्रांच्या शेअर करायला विसरू नका। चला तर पाहूया ही व्हिडिओ। सर्वप्रथम आपल्याला PMJAY चे beneficiary.NHA.gov.in हे पोर्टल ओपन करायचे आहे। यामध्ये आपल्याला लॉग इन करण्यासाठी बेनिफिशियरी हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे। खाली कॅप्चा एंटर करण्याचा पर्याय असेल, यामध्ये कॅप्चा टाइप करून घ्या। खाली ज्या व्यक्तीचे आयुष्यमान कार्ड तयार करायचे आहे त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर टाइप करा। नंबर टाइप केल्यावर समोर व्हेरीफायचा पर्याय असेल, यावर क्लिक करा। क्लिक केल्यावर तुम्ही दिलेल्या मोबाईलवर एक OTP येईल। खाली OTP एंटर करण्यासाठी नवीन विंडो ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला आलेला OTP टाइप करा। खाली पुन्हा अजून एक कॅप्चा एंटर करण्याचा पर्याय असेल, यामध्ये तो कॅप्चा टाइप करा व लॉग इन वर क्लिक करा। लॉग इन वर क्लिक केल्यावर अशा प्रकारे नवीन पेज ओपन होईल। यामध्ये आपण पाहू शकता, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना फॉर सिनियर सिटीजन 70 इयर्स अँड अबव करिता नवीन एनरोल करण्यासाठी येथे क्लिक हिअर टू एनरोलचा पर्याय असेल, यावर क्लिक करा। क्लिक केल्यावर असे पेज ओपन होईल। यामध्ये तुम्हाला दोन पर्याय असतील, एक आधार नंबर व दुसरा फॅमिली आयडी। आपण फक्त आधार नंबर एंटर करायचा आहे, फॅमिली आयडी देण्याची गरज नाही, त्यामुळे तो ब्लँक ठेवा। आधार नंबर नोंद करून कॅप्चा टाइप करा। कॅप्चा नोंद केल्याबरोबर समोर सर्चचा पर्याय उपलब्ध होईल, यावर क्लिक करा। क्लिक केल्यावर तुमचे रेकॉर्ड सर्च होईल आणि जर तुमचे नाव ऑलरेडी नोंद असेल तर डिस्प्ले होईल, अन्यथा खाली अशा प्रकारे नो रेकॉर्ड फाउंडचा एरर दिसून येईल। तुम्हाला फ्रेश एनरोल करण्यासाठी येथे क्लिक हिअरचा पर्याय असेल, या क्लिक हिअरवर क्लिक करा। क्लिक केल्यावर अशा प्रकारे KYC चे नवीन पेज ओपन होईल। यामध्ये KYC करण्यासाठी 3 पर्याय उपलब्ध असतील। आपण आधार OTP म्हणजेच आधार कार्डला रजिस्टर असलेल्या मोबाईलवर OTP येईल, त्या OTPच्या आधारे अथवा फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅन करून आपण KYC पूर्ण करू शकता। आपण पहिला पर्याय आधार OTP हा सिलेक्ट करा। तुमचा आधार नंबर ऑलरेडी आला असेल, त्याचे शेवटचे 4 नंबर आपण पाहू शकता। नंबर चेक करा व व्हेरीफाय वर क्लिक करा। क्लिक केल्यावर अशा प्रकारे कन्सेंट ची विंडो ओपन होईल। यामध्ये येथे खाली कन्सेंट ऍग्री करा व अलाउ वर क्लिक करा। क्लिक केल्यावर आपल्याला 2 OTP येतील। एक आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आधार मार्फत OTP येईल, तो OTP या मेंबर्स आधार OTP या बॉक्स मध्ये टाइप करा व दुसरा OTP तुम्ही येथे सुरुवातीला जो नंबर दिला होता त्या मोबाईल नंबरवर PMJAY मार्फत तो येईल, तो या युजर मोबाईल OTP या बॉक्स मध्ये टाइप करा। तुमचे दोन्ही नंबर एकच असतील तर त्याच मोबाईलवर दोन्ही OTP येतील। दोन्ही OTP एंटर केल्याबरोबर OTP व्हेरिफिकेशन होऊन अशा प्रकारे डिक्लेरेशनचे पेज ओपन होईल। यामध्ये पाहू शकता, एक मेसेज आला असेल की आपली KYC सक्सेस झाली आहे आणि 70 वर्षावरील आयुष्यमान कार्ड करिता आपण एलिजिबल आहात। आता खाली काही योजना दिल्या आहेत, त्यापैकी कोणत्या योजनेचा लाभ आपण घेत आहात काय असे विचारले आहे। घेत असाल तर टिक करा, नसेल तर शेवटचा नन ऑफ द अबाउचा पर्याय असेल तो सिलेक्ट करा आणि प्रोसीड वर क्लिक करा। क्लिक केल्यावर अशा प्रकारे KYC डिटेल्सची विंडो दिसून येईल। यामध्ये तुमच्या आधार कार्ड डिटेल प्रमाणे तुमचे नाव, जन्मतारीख, जेंडर, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर, तुमचा फोटो दिसून येईल। या फोटोच्या बाजूला तुम्हाला कॅप्चर फोटोचा पर्याय दिसून येईल। यामध्ये आपल्याला तुमचा लाईव्ह फोटो कॅप्चर करून अपलोड करायचा आहे। आपल्याकडे ऑलरेडी आपण स्कॅन केलेला अथवा आपल्याकडे ऑलरेडी सेव्ह असलेला फोटो अपलोड करू शकत नाही। आपण मोबाईल वरून ही प्रक्रिया करत असाल तर या कॅप्चर वर क्लिक करून मोबाईलच्या कॅमेरामधून अथवा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप मधून ही प्रक्रिया करत असाल तर त्याला कनेक्ट असलेल्या कॅमेरामधून हा फोटो काढायचा आहे।
कॅप्चर फोटोवर क्लिक केल्यावर अशा प्रकारे कॅमेरा यूज करण्यासाठी परमिशनची विंडो ओपन होईल। यामध्ये अलाउ करा। अलाउ केल्यावर फोटोच्या विंडोमध्ये तुमचा चेहरा व्यवस्थित दिसेल असा सेट करून कॅप्चरवर क्लिक करा। फोटो कॅप्चर झाल्यावर प्रोसीडचा पर्याय दिसून येईल, त्यावर क्लिक करा। क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमचा फोटो येथे दिसून येईल। आता स्क्रोल करून थोडं खाली तुम्हाला तुमची ऍडिशनल इन्फॉर्मेशन नोंद करायची आहे। यामध्ये तुमच्याकडे मोबाईल नंबर आहे काय असे विचारले आहे। आपण यस करा व तुमचा मोबाईल नंबर टाईप करा व व्हेरीफायवर क्लिक करा। तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो या ओटीपी विंडोमध्ये टाईप करा। ओटीपी व्हेरीफाय होऊन अशा प्रकारे ग्रीन टिक दिसून येईल। आता कॅटेगरी पर्यायावर क्लिक करा व यामध्ये ओबीसी, एससी, एसटी, जनरल यापैकी तुमची योग्य ती कॅटेगरी सिलेक्ट करा। यानंतर तुमच्या शहराचा पिनकोड नंबर टाईप करा। खाली स्टेट ऑलरेडी सिलेक्ट असेल, आता तुमचा जिल्हा सिलेक्ट करा। यानंतर तुम्ही राहत असलेली एरिया अर्बन आहे की रुरल ते सिलेक्ट करा। तुमचे शहर सिलेक्ट करा। यानंतर खाली एरियाचा पर्याय असेल, यामध्ये जर एरिया दाखवत असेल तर सिलेक्ट करा, अन्यथा नॉट अवेलेबलचा पर्याय सिलेक्ट करा। अशा प्रकारे ऍडिशनल इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरून घ्या। आता 4 नंबर पर्यायात तुमच्या फॅमिलीमध्ये अजून कोणी 70 वर्षापेक्षा अधिक वयाची व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीची माहिती देऊन त्याचेही आयुष्यमान कार्ड यामधून काढू शकता। तसेच आपण येथे पाहू शकता की इन्क्लुडिंग लेस दॅन 70 इयर्स असे दिले आहे, म्हणजे आपण आपल्या कुटुंबातील 70 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तीची माहिती सुद्धा यामध्ये भरू शकता। पण त्या व्यक्तीचे आयुष्यमान कार्ड या प्रक्रियेमधून तयार होऊ शकत नाही। फक्त 70 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तीचेच कार्ड या प्रक्रियेमधून होऊ शकते। आता माझ्याकडे कोणीही 70 वर्षापेक्षा अधिक वयाचे नाही आहे, परंतु मी कुटुंबातील इतर सर्व मेंबरची माहिती या ठिकाणी नोंद करत आहे। यामध्ये सर्वप्रथम ज्या फॅमिली मेंबरचे नाव देत आहात त्या व्यक्तीचे या ऍप्लिकेशन मध्ये सुरुवातीला ई-केवायसी केलेल्या मुख्य व्यक्तीशी असलेले नाते सिलेक्ट करा। यानंतर त्या व्यक्तीचे आधार कार्डवर नावाचे स्पेलिंग जसे आहे तसेच पूर्ण नाव येथे टाईप करा। जेंडर सिलेक्ट करा। आधार कार्डवर जी जन्मतारीख आहे ती सिलेक्ट करा। यानंतर आधार कार्ड नंबर टाईप करा व व्हेरीफाय या पर्यायावर क्लिक करा। तुमचे नाव, जन्मतारीख तुम्ही दिलेल्या आधार कार्ड नंबरशी व्हेरीफाय होईल। जर सर्व बरोबर असेल तर अशा प्रकारे एंटर्ड डेमोग्राफिक डिटेल्स मॅच्ड सक्सेसफुलीचा मेसेज दिसून येईल व आधार नंबर पुढे अशी ग्रीन टिक आलेली दिसून येईल। अशा प्रकारे प्रायमरी मेंबरशी संबंधित कुटुंबातील इतर व्यक्तींचीही माहिती भरून घ्या। तुम्ही पाहू शकता मी यामध्ये प्रमुख व्यक्तीची पत्नी, त्यांचा मुलगा, सून व मुलाची लहान मुलगी अशा 4 व्यक्तींची माहिती भरली आहे। त्या सर्वांचे डेमोग्राफिक स्टेटस सक्सेस दाखवत आहे। अशा प्रकारे सर्व माहिती व्यवस्थित भरून झाल्यावर खाली आपण भरलेली सर्व माहिती खरी असल्याची कन्सेंट असेल ती ऍग्री करा व येथे सबमिट वर क्लिक करा। तुमचा अर्ज सबमिट होईल व अशा प्रकारे एनरोल स्टेटस दिसून येईल। ई-केवायसी कंप्लीटेड, प्लीज डाउनलोड आयुष्यमान कार्ड आफ्टर सम टाइम, म्हणजेच थोड्या वेळाने आपण आपले कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता। मित्रांनो, यामध्ये फिक्स अशी वेळ दिली नसल्याने आपण लगेच सुद्धा प्रयत्न करू शकता। आता मी येथे कंटिन्यू वर क्लिक करतो। अशा प्रकारे विंडो ओपन होईल। यामध्ये तुमचा आधार कार्ड नंबर टाईप करा, कॅप्चा कोड टाईप करा, सर्च वर क्लिक करा। अशा प्रकारे तुम्ही भरलेल्या सर्व कुटुंबातील मेंबरची माहिती दिसून येईल। जी प्रमुख व्यक्ती 70 वर्षापेक्षा अधिक आहे तिचे कार्ड स्टेटस अप्रूव्ड झालेले दिसून येईल। तसेच या ठिकाणी ऍक्शन मध्ये कार्ड डाउनलोड करण्याचा पर्याय असेल, यावर क्लिक करा। असे तुमचे आयुष्यमान कार्ड दिसून येईल। यामध्ये डाउनलोड या पर्यायावर क्लिक करा व कार्डची पीडीएफ फाईल तुम्हाला हव्या त्या लोकेशनवर सेव्ह करून ठेवू शकता। सेव्ह केलेली फाईल ओपन करा। अशा प्रकारे तुमचे आयुष्यमान कार्ड दिसून येईल। याची रंगीत प्रिंट काढून तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता। याचा वापर करून तुम्ही आता 5 लाख रुपयापर्यंतचा मोफत उपचार मिळवू शकता। तर मित्रांनो,
अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या 70 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्यमान कार्ड अगदी 5 ते 10 मिनिटात काढू शकता। आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल अशी मी आशा करतो। व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला, मित्रांच्या शेअर करायला व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।